साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील 30 वर्षापासून मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाला मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाच्या सृष्टीकडे मुस्लिम समाजाने वारंवार मागणी केली, तरी देखील मुस्लिम समाजाला न्याय मिळत नाही। एकत्रित काँग्रेस असताना शरद पवार यांनी मुस्लिम समाजाला आमदारकी बहाल केली होती, पण नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने मुस्लिम समाजाला न्याय दिला नाही, असं म्हणत बेरिया यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्न उपस्थित केला। गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी शिंदेसाहेब नेतृत्व करत आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये बहुसंख्य मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते हे त्यांचं नेतृत्व मानणारे लोक शिंदेसाहेबांना। आज ही काही मागणी मी माझ्यासाठी करत नाही, पक्षामध्ये अनेक पदाधिकारी आहेत, अनेक वर्षापासून काम करणारे आहेत, अभ्यासू आहेत। पक्षश्रेष्ठी जे ठरवतील किंवा जे शिंदेसाहेब निर्णय घेतील तो मान्य, पण मुस्लिम समाजाला द्यावं आणि एकदा मुस्लिम समाजाच्या कोणालाही तिकीट दिलं तर तन मन धनाने आम्ही सगळे काम करू आणि ज्याला कोणाला उमेदवारी देतील त्याला निश्चितपणे आम्ही या ठिकाणी त्यांना निवडून आणू। मुस्लिम समाजाने आज माझ्या माध्यमातून मी करीत असलेली मागणी काही ही नवीन नाही आहे, ही अत्यंत जुनी मागणी आहे आणि गेल्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे, अखिल CWCच्या मेंबर्सकडे, बहुसंख्य CWCचे मेंबर आहेत ज्यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि महाराष्ट्र प्रदेशचे काही मेंबर्स आहेत त्यांच्याकडे हीच आम्ही मागणी केलेली आहे की यावेळेला आगामी निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला संधी मिळावी, जेणेकरून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर होईल, त्यांच्यामधला जो काही अंतर्गत धुसफूस आहे, नाराजी आहे ती दूर होईल, अशा तऱ्हेची मागणी आम्ही केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेला पक्षश्रेष्ठी या संदर्भामध्ये विचार करतील। ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लाखापेक्षा अधिक आहे, 3.5 लाखामध्ये, त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व निश्चित निवडून येऊ शकतो। आता ती वेळ आली आहे। आमदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ मतदारसंघाकडे जावे, अन्यथा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची विधानसभेवर वर्णी लावावी आणि मध्यची जागा मुस्लिम समाजाकरिता मोकळी करून द्यावी, असं म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते UN बेरिया यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना खुले आव्हानच उभे केले आहे। आज त्यांना 2 वेळा संधी मिळालेली आहे, 2 वेळा संधी मिळाली, त्यांनी आता मोहोळमध्ये जावं असं आमचं म्हणणं आहे। त्यांनी कुठं बाहेर जावं असं म्हणत नाही। आम्ही म्हणतो की मोहोळचा राखीव मतदारसंघ आहे, त्यांना निवडून देतील लोक आणि ते निवडून येतील आणि त्यांचा अनुभव आहे आता पूर्ण, त्यांनी काम केलं आहे चांगलं, त्याचा फायदा आमच्या होईल म्हणूनच त्यांना विधान त्यांना त्यांचा अनुभव धरून त्यांना विधान परिषदेवर तरी घ्यावं किंवा मोहोळच्या राखीव मतदारसंघात आता आम्ही